नमस्कार, सुप्रभात. आज तुमच्याशी संवाद साधत असताना मागच्या कित्येक फेसबुक लाईव्हपेक्षा एक वेगळ्या प्रकारचा फेसबुक लाईव्ह किंवा एक वेगळ्या प्रकारचा संवाद साधण्याचा हा एक नेमका वेगळा प्रयत्न आहे. कारण याच्या अगोदर शहराचा महापौर म्हणून, पुणे शहराचा नगरसेवक म्हणून, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्याने वेगवेगळे आंदोलन किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर मी माझी मतं मांडत होतो. किंवा राज्यात आणि देशात किंवा पुण्यात हडपसरमध्ये काही चुकीचं घडलं, वानवडीत काही चुकीचं घडलं तर त्या संदर्भामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न होता. पण आता मागची 25 दिवस जी काय राजकीय रणधुमाळी चालली, ज्याच्यामध्ये मी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर होतो. आणि त्याच्यानंतर 20 तारखेचं मतदान, 23 तारखेचं निकाल, याच्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 23 तारखेला जो निकाल लागला त्याच्यामध्ये माझा अर्थात महाविकास आघाडीचा पराभव झाला. पण हा पराभव होत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला मतदान केले त्यांचे सुद्धा आभार, ज्यांनी मला मतदान नाही केलं त्यांचे सुद्धा आभार. त्याचं कारण आहे, आभार ज्यांनी मतदान केलं त्यांचा आभार याच्याकरता की कोण आहे हा प्रशांत जगताप. हा प्रशांत जगताप कुठल्या आमदार खासदाराचा मुलगा नाही. हा प्रशांत जगताप हडपसर विधानसभेतच एका कंपनीमध्ये काम केलेल्या कामगाराचा मुलगा. त्याला तब्बल 1,27,688 मतं मिळाली आणि फक्त 7,122 मतांनी पराभव झाला. त्याच्यामुळं त्या सगळ्या मतदारांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन, ज्यांनी माझी जात पाहिली नाही, माझा धर्म पाहिला नाही, माझं गाव पाहिलं नाही, माझा पैसा पाहिला नाही, फक्त आणि फक्त माझी निष्ठा पाहिली आणि माझं कर्तृत्व पाहिलं. त्याच्यामुळे त्यांचे मनापासून आभार. ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा आभार. त्याचं कारण आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना निश्चित कळेल की आपण प्रशांत जगतापला मतदान केलं नाही याचा आपल्याला पश्चाताप वाटतो का नाही. त्याच्यामुळं त्यांचे सुद्धा मनापासून आभार. कारण कदाचित कधी कधी एक संभ्रम निर्माण झालेला असतो, एक आभास निर्माण झालेला असतो. त्या आभासातून बाहेर पडायला वेळ लागतो आणि मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलं, ज्या मतदारांनी मला कदाचित न समजून घेता मतदान केलं नाही, त्यांना निश्चित पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात, 1.5-2 वर्षामध्ये या संदर्भातलं सगळ्या गोष्टीचं चित्र हे सुस्पष्ट होईल आणि त्यावेळेस ते निश्चित म्हणतील की प्रशांत जगतापला आपण मतदान केलं असतं तर बरं झालं असतं. पक्ष म्हणून आम्ही 86 जागा लढलो महाराष्ट्रामध्ये. या 86 जागांमध्ये या जिल्ह्यात जवळजवळ आम्ही 13 ते 14 जागा लढलो. पण एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या पक्षाचे जे काही 86 उमेदवार आहेत त्या 86 उमेदवारांमध्ये माझ्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी मला 3ऱ्या क्रमांकावर ठेवलंय. होय, मी जरी पडलो असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या 86 उमेदवारांना जे मतदान झालंय त्याच्यामध्ये मी जरी पडलो असलो तरी मला 1,27,688 मतदान मिळाले. माझ्यावर फक्त 2च उमेदवार आहेत, मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी, मान्य स्वर्गीय आर आबांचे चिरंजीव रोहितदादा पाटील, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त मतदान मिळाले. ते निवडून आलेत. मी जरी पडलो असलो तरी मला हायएस्ट मतदान मिळालंय. त्याच्यामुळं या सगळ्या पाठिंब्याकरता सुद्धा मी हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो. खरं पाहता ही निवडणूक खूप चुरशीची झाली. ही निवडणूक एकीकडे निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी होती. मी पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ती पथ्य नक्की पाळत आलोय आणि पुढे सुद्धा पाळेन की मला प्रशांत जगताप निवडणुका लढेल, प्रशांत जगताप आंदोलन करेल, तुमच्यासाठी आंदोलन करेल. इथून पुढे वानवडी असेल, हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, त्याचबरोबर पुणे शहर असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल, यांच्यामध्ये जे जे चुकीचं काम करतील, जे या सगळ्या गोष्टीच्या विरोध असेल त्यांच्यावर प्रशांत जगताप पुन्हा पेटून उठेल आणि पुन्हा लढत राहील. पण ह्या लढाईमध्ये प्रशांत जगतापची लढाई कुठल्याच उमेदवार किंवा कुठल्याच पक्षाच्या मध्ये व्यक्तिगत नसेल. मी कधी माझ्या बाबतीत जे घडलं ते मी इतरांच्या बाबतीत घडून देणार नाही. माझ्या बाबतीत प्रशांत जगतापची जात, प्रशांत जगतापचा धर्म या गोष्टीवर नका समोरच्या उमेदवारांनी प्रचार केला. प्रशांत जगताप घरचा का बाहेरचा याच्यावर नका चर्चा केली गेली. मुळात विषय असा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानानुसार आपल्याला पुणे शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या माणसाला कुठेही शिक्षण घेण्याचा, नोकरी, व्यवसाय करण्याचा, निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे.
मला आज ते सुद्धा तुम्हाला एक ठिकाणी सुस्पष्ट करायचं आहे. माझ्या संदर्भात घरचा आणि बाहेरचा असा वाद करून यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला नेमकं काय आहे. प्रशांत जगताप हा याच मतदारसंघात जन्माला आलेला, इथंच राजकीय सामाजिक कारकीर्द सुरू केलेला कार्यकर्ता आहे, इथंच निवडून आलेला कार्यकर्ता आहे. हडपसर मतदारसंघातल्याच नागरिकांनी मतदान करून मला महानगरपालिकेवर नगरसेवक महापौर म्हणून संधी दिलेली आहे. असं असताना नेमकं काय ज्याच्यामध्ये आता सगळ्यांनी लक्ष ठेव, ज्यांनी हे व्हिडिओ फिरवले त्या व्हिडिओची दखल घेऊन इथून पुढे नाही का हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी याची गंभीर दखल घ्यावी. जे परजिल्ह्यातून इथं राहायला आलेले आहेत, ते नगरचे असतील, ते परभणीचे असतील, ते बीडचे असतील, ते धाराशिवचे असतील, ते सातारा, सांगली, कोल्हापूरचे असतील, ते कोकणातले असतील, ते विदर्भातील असतील, त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की माझं कुटुंब वानवडीमध्ये मागच्या 450 वर्षापासून राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केली म्हणून आमचे पूर्वज सरदार गोदाजीराजे जगताप यांना महाराजांनी आशीर्वाद म्हणून या ठिकाणी जमीन, पाटील वतन जमीन दिली. या जमिनीमध्येच माझं कुटुंब 450 वर्षापासून राहतं. आणि जेव्हा पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाची विभागणी झाली, हा पूर्वीचा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ ज्याच्यात माझा जन्म झालाय, माझं राजकीय जीवन सुरू झालं, 2009ला जेव्हा विभागणी झाली त्यावेळेस माझ्या घरापासून 652 मीटरवर हडपसर मतदारसंघाची नाही का बॉर्डर आली. माझ्या दृष्टीने हडपसर मतदारसंघात मी कार्यरत होतो आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. तिथं 2009 नंतर सुद्धा 12च्या निवडणुकीत, 17च्या निवडणुकीत हडपसर मतदारसंघातल्या भागातल्या नागरिकांनी मला मतदान करून निवडून दिले. त्याच्यामुळं हे वैश्विक नाही का जीवन आहे आपलं, वैश्विक नाही का आपण नाही का संचार करतोय. या परिस्थितीमध्ये 652 मीटरवर माझं घर होतं, मी ते का बदललं नाही? कारण तो छत्रपतींनी दिलेला आम्हाला आशीर्वाद होता. छत्रपतींच्या आशीर्वादापेक्षा दुसरं काहीच मोठं असू शकत नाही. नगरसेवक पद, महापौर पद, आमदारकी, खासदारकी हे सगळं क्षुल्लक आहे छत्रपतींच्या आशीर्वादापुढे. त्यामुळे मला माझ्या व्यवसायाच्या जीवावर मला हडपसर मध्ये कुठली प्रॉपर्टी घेणं किंवा ऑनलाईन एका मिनिटात नाव तिकडे ट्रान्सफर करणं सहज शक्य होतं. पण माझ्या दृष्टीने मी त्या हडपसर मतदारसंघातल्या जवळजवळ 3.5 लाख मतदारांचे मनापासून नाही का मी त्यांचे मनापासून आभार मानतो की ते सुद्धा इथं आल्यानंतर त्यांनी आपली जात लपवली नाही, आपला धर्म लपवलेला नाही, आपलं गाव लपवलेलं नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने जो माणूस स्वतःचे गाव लपवतो, जो माणूस आपली स्वतःची ओळख लपवून नका या ठिकाणी निवडणुका लढतो, त्याला तुमच्या दरवाज्यातून उभं करू नये ह्या मानसिकतेचा मी. त्याच्यामुळं ज्या जमिनीमध्ये माझं घर आहे, ज्या जमिनी मी राहतो, ती जमीन जर छत्रपतींनी दिलेला आशीर्वाद असेल तर मला छत्रपतींच्या आशीर्वादामुळे राजकारणी फिकं वाटतं. त्याच्यामुळे मी ते घर बदललं नाही. पण ह्या सगळ्यांनी माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी खूप त्या संदर्भातला प्रचार केला की प्रशांत जगताप बाहेरचा आहे, उपरा आहे. पण मला असं वाटतं की हा शब्द मला वापरलेला नाही. तो येणाऱ्या महानगरपालिकेत हे डोक्यात ठेवा. आज जरी प्रशांत जगतापचा पराभव झाला असेल तरी जे कोंडवा बुद्रुकमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोक राहतात, या ठिकाणी मांजरी, केशवनगर, मुंढवा, 17.5 नळी, 15 नंबर, सातवाडी, गोंधळे नगर, काळेबोराटे नगर, ससन नगर, मोहम्मदवाडी त्या परिसरात जी विदर्भातील मराठवाड्यातील लोक राहतात त्यांना अगदी नगर जिल्ह्यातील लोक राहतात त्यांनी कायम लक्षात ठेवावं कि प्रशांत करते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।